धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, करुणा मुंडेंना 2 लाख पोटगी द्या, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय. मात्र पुढच्या कोर्टात जाणार असल्याची करुणा मुंडेंची झी24 तासला एक्सक्लुझिव्ह माहिती. संतोष देशमुख हत्येच्या बातम्या पाहतो म्हणून बीडमधील तरुणाला बेदम मारहाण, लातूरमध्ये जखमी अशोक मोहितेवर उपचार सुरू. कृष्ण आंधळेच्या 2 मित्रांचं कृत्य, पोलिसांकडून शोध सुरू. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. बनावट एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा नोंदवला का नाही, मुंबई हायकोर्टाचा सवाल. निंबाळकर कुटुंबियांची तब्बल 17 तास चौकशी, आजही आयकर विभागाकडून चौकशी सुरू. सातारा, पुणे, फलटणमधल्या निंबाळकरांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू. पुणे शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरू. सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड. लक्ष्मीनगरमध्ये 20 ते 22 वाहनांची तोडफोड. साततोटी चौकी भागात 4-5 गाड्यांची तोडफोड, तर 5 आरोपी अटकेत. क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजागिरींचं वयाच्या 74व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.